माझ्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरातून झाली. पिंपरी चिंचवड शहराने मला भरभरून दिलं आहे, असं नेहमी आपल्या भाषणात म्हणणाऱ्या अजितदादांच्या अस्थिकलश आज पिंपरी चिंचवड शहरात आणण्यात आले आहे. पिंपरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी अजित पवारांच्या अस्थी या नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिक अतिशय जड अंतकरणाने अजितदादांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह अनेक जण भाऊक देखील झाले होते. अजितदादा आणि पिंपरी चिंचवड शहराचे नाते हे अतिशय जिव्हाळ्याचे होते आणि यामुळे अजितदादांनी नेहमीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवल्याचं पाहायला मिळत होतं. आज त्यांचे अस्थिकलश पाहून शहरवासियांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळत आहेत. नाही भेटल्यानंतर दादांना पहिलं गेले गेले एकच सांगितलं की दादा थोडं पॅनलमध्ये थोडी चूक झाली तर माफ करा. ते म्हणले अरे ते चुका होत्यात काय नाही, जाऊ दे तो विषय सोडून दे, आपला पुढं कामाला लाग, आपण तुला भवितव्य पुन्हा आपली 29ला आहे, तुझं काम तू चालू ठेव. तर दादा एवढं म्हणजे दादा कायम चिडून बोलतो, पण त्या दिवशी अजिबात चिडले नाही. त्यामुळं वस्तुस्थिती असं की दादाचं खरोखरच माझ्यावर पहिल्यापासून प्रेम होतं. किती लोक बसले तरी त्याच्यात विचारणार दादा की मोरेश्वर पुढे आहे, आणि त्या दादा परत असं होणे नाही. मग मला अजून बी वाटतं की दादा आहेत, असं पुढून येईन, असंच आम्हाला आतापर्यंत तर तेच समज चालू आहे आमच्या. दादांबद्दल खूप आठवण आहेत, कारण एवढ्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, इथल्या प्रत्येक विकास कामाला दादांनी हातभार लावलेला आहे. आणि दादांनी 91 सालापासून या शहराचं नेतृत्व, पालकत्व केलं आणि खऱ्या अर्थाने पालक कसा असतो, नेता कसा असतो हे दादांनी दाखवून दिलं. आणि पूर्ण महाराष्ट्राला पिंपरी चिंचवड शहर एक रोल मॉडेल म्हणून दादांनी त्यांच्या कामातनं दाखवून दिलं होतं. आणि आज गेल्या 7 दिवसापूर्वी जी घटना घडली ते आमच्या सगळ्यांसाठी, पूर्ण महाराष्ट्रासाठी फार धक्कादायक आहे. एक पुढं दादांसारखा नेता पुन्हा होणार नाही, आणि अशा थोर नेत्याला आज महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड मुकलेले आहे आणि आम्ही सगळेजण मुकलेलो आहोत. हे सकाळी त्या दिवशी एक फोन आला मला की अशा पद्धतीने दादांचं प्लेन क्रॅश झालं आहे, परंतु मन मानत नव्हतं. असं वाटलं होतं की आपलं हे स्वप्न आहे, परंतु नंतर 5-10 मिनिटात जेव्हा कळालं की ती सत्य होतं, मग आम्ही लगेच ताबडतोब सगळे बारामतीला त्या ठिकाणी गेलो, त्या घटनास्थळाच्या जवळ गेलो आणि नंतर त्या हॉस्पिटल आणि मग त्या परिसरामध्ये 2 दिवस आम्ही पिंपरी चिंचवड शहरातले सर्वच माजी नगरसेवक असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी बारामतीमध्ये होतो आम्ही.